पद्धतीने सरकार पुढे जातंय त्या सरकारचं काम बघा। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, जोपर्यंत जनता, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, वारकरी सगळे जे कोणी आमच्या सोबत आहेत तोपर्यंत आम्हाला काही चिंता कुणाची करण्याची आवश्यकता नाही। आणि हेही देखील मी सांगतो, बोलणार नव्हतो मी, पण गुवाहाटीला आम्ही असताना जे आरोप करतात आमच्यावर, गुवाहाटीला गेल्यानंतर तिथे देखील आम्हाला फोन यायचे, निरोप यायचे आणि दुसरीकडून दिल्लीमध्ये संधान साधायचं। तुम्ही यांना कशाला घेताय, आम्हीच येतो। मग आम्ही काय सांगत होतो? आम्ही सांगत होतो तेच, शिवसेना आणि भाजप बरोबर युती करा, गठबंधन करा, हा आपला वैचारिक पक्ष आहे, एका विचाराचा पक्ष आहे। मला बोलण्याचं कारण एवढंच की या ठिकाणी आम्हाला तुम्ही हिणवता, गद्दारी आम्ही नाही केली। आम्ही सगळी सत्तेची पद सोडून गेलो, मंत्री पद सोडून गेलो, सत्तेतून पाय उतार होऊन गेलो। कोणी जात नाही। 8 मंत्री गेले, 50 आमदार गेले, सत्तेतून आम्ही बाहेर पडलो, सत्ता आम्ही सोडली। आणि आम्हाला कशाला शिकवताय तुम्ही? आणि म्हणून मी बोललो खऱ्या अर्थाने। मी एवढंच सांगतो की बऱ्याचशा गोष्टी आहेत, सॉफिटल हॉटेल आहे, हयात हॉटेल आहे, पवार साहेबांनी देखील मला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, या सगळ्या मला माहित आहेत आणि इथं काही लोकांनाही माहित आहेत। सभापती महोदय, मी एवढंच सांगतो, मला तुम्ही खिजवू नका, मला तुम्ही छेडू नका। मी कोणाला छेडत नाही, मला छेडलं तर मी सोडत नाही। मी प्रामाणिक शिवसैनिक आहे, मी कार्यकर्ता आहे, बाळासाहेब आणि आनंदीगे साहेबांच्या मुशीत तयार झालेलो आहे। त्यामुळे मला ना खुर्चीचा मोह आहे ना सत्तेचा मोह आहे। आणि म्हणून सत्ता आणि खुर्चीच्या मोहापायी कोणी कोणाशी तडजोड केली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही। आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आणखी मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला की बाकी मी नंतर जसं माझ्यावर बोलतील, छेडतील, आरोप करतील त्याप्रमाणे मी नक्कीच पुढचं पण सांगेन। परंतु सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये किती कोतेपणा आहे। लता मंगेशकर, भारत रत्न लता मंगेशकर संगीत महाविद्यालय आपण करणार होतो, स्थापनेचं नियोजन झालं, स्थापन करण्याचं त्या दृष्टीने कामही सुरू झालं। परंतु स्वर्गीय लता दीदींच्या सन्मानार्थ हे संगीत महाविद्यालय आपण करत असताना सभापती महोदय 24 एप्रिल 2000 रोजी हृदयनाथ मंगेशकर यांनी आदरणीय मोदीजीला लता मंगेशकर पुरस्कार बहाल केला आणि तिथंच पापड मोडला। आणि म्हणून षण्मुखानंद मध्ये कार्यक्रम झाला, प्रोटोकॉल सोडा, पण लता दीदींविषयी आदर म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रम देखील बायकॉट केला। का? मोदीजींबद्दल किती आकस आहे तो दाखवला तुम्ही। आणि म्हणून मोदीजींना पुरस्कार दिला, या द्वेषापोटी सभापती महोदय ते जे संगीत महाविद्यालय होतं ते बंद करून टाकलं, रद्द करून टाकलं, गुंडाळून टाकलं। आणि जेव्हा मी मुख्यमंत्री, उदय सामंत साक्षीदार आहे त्याला, आणि म्हणून किती हा कोतेपणा आहे। आणि मला जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ताबडतोब या प्रस्तावाला मी मान्यता दिली, प्रस्ताव मार्गी लागला। लता दीदी या राजकारणापेक्षा कधी मोठ्या आहेत, त्यांची उंची आपल्याला मोजता येणार नाही, त्याच्यात कसलं राजकारण करायचं। आणि म्हणून या ठिकाणी जे काय अपेक्षित होतं ते झालं। आणि लता दीदींचा अपमान हा महाराष्ट्र कधी सहन करू शकत नाही। काल परवाचा सोन्याचा चमचा कोणाला लागण्याची गरज नव्हती, मी काय कोणाचं नाव घेतलं नव्हतं, कोणालाही बोललो नव्हतं उद्देशून। या ठिकाणी ज्या पद्धतीने इथं पण बोलून बाहेर पण बोलून जे काही माझ्यावर आरोप केले, या ठिकाणी सोन्याचा चमचा घेऊन आम्ही काय जन्माला आलेलो नाही। मगाशी मी म्हणालो अंबादासला, आणि आम्ही एक भाकर 4 जण वाटून खाणारे लोक आहोत, आम्हाला हे मोह नाही आहे। आम्ही कुणाचंही भरलं ताट कधी घेऊन जाणार नाही, ती जाणाऱ्यांची औलाद आमची नाही।
आणि मगाशी म्हटलं सत्तेवर लात मारून मंत्रीपद सोडणारे आम्ही आहोत. त्याला देखील डेअरिंग लागते, हिम्मत लागते, वाघाचं काळीज लागतं सत्ता सोडायला. सत्ता सोडायला देखील त्याला हिम्मत लागते. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ज्यांनी आरोप केले त्यांनी जरा स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघा. कोविड रुग्णांच्या आमचं घास म्हणाले, ताटात घास, वाटीत काय काय म्हणाले. आता मी हेच सांगतो, कोविड रुग्णांचे घास चोरणारे कोण? तुम्ही कसला आमचा घास काढताय? आम्ही घास भरवणारे आहे, आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो सभापती महोदय, या ठिकाणी आम्ही सामान्य माणसासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करत होतो आणि शिवसेना पुढे घेऊन जात होतो. मी कोणाच्यावर वैयक्तिक टीका करू इच्छित नाही, परंतु किती वेळा तुम्ही म्हणणार लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. तुमची लाज आम्ही काढू शकत नाही का? काय तुम्ही केलं? दिवस रात्र पक्षासाठी जे लढले, पक्षासाठी खपले, त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं कधी? आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही सत्तेसाठी, खुर्चीसाठी कधी बाळासाहेबांचे विचार कधी सोडले नाही, सोडणार नाही. आणि आम्ही जे केलं ते जनतेने उचलून धरलं, म्हणून तर जनता, या महाराष्ट्रातली जनता आमच्या मागे उभी राहिली. आणि या झालेल्या निवडणुकांमध्ये देखील त्याचं आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. आणि म्हणून आमचं ताट लोकांच्या आशीर्वादाने भरलेलं आहे. आम्हाला ताटामध्ये काही नको, लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं, लाडक्या शेतकऱ्यांचं प्रेम ताटात भरलंय, ते आम्हाला पुरेसं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, तुम्ही हे काय ताट खेचलं, आमचा घास खेचला. अरे काय तुम्ही काय केलं 2019ला? तुम्ही तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खोसवसला ना. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ज्या जिसका दाना होता है समय उसे वहां बुलाता है. कोई किसी का दिया नहीं खाता, इंसान अपने नसीब का खाता है. सभापती महोदय, लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आम्ही त्या वृत्तीचे नाही आहोत. तुम्ही किती द्वेष ठेवणार? आणि म्हणून मला विषय वाढवायचा नव्हता, मला विषय काढायचाही नव्हता, परंतु स्वाभिमान कशाशी खातात हे तरी ठरवा एकदा. आणि किती आमचे लोक, आम्ही दररोज तिथं तुमच्या आरोप ऐकायला मोकळे नाही आहे. आणि का म्हणून आम्ही आरोप ऐकायचे, का टीका ऐकायची? आणि म्हणून तुमचं तुम्हाला जे काय आहे ते लकलाभ होऊ दे. तुम्हाला निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवलेली आहे आणि टोमणे मारणं, आरोप करणं याच्याशिवाय दुसरं काय नाही आहे. आणि म्हणून काही आता मी वासे वगैरे काही लोक म्हणाले, ठीक आहे, वासे आम्ही मोजणारे लोक नाही आहे. बाळासाहेबांबरोबर त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांना प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेचं काम केलेलं आहे. आणि जेव्हा अनेक उदाहरणं आहेत, ती उदाहरणं द्यायला गेलो मला वेळ पुरणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की ब्रँड सगळं चालू आहे. अरे खरा ब्रँड तर बाळासाहेब होते, ब्रँड नाही तर हिरा होते. हिरा नाही, कोहिनूर हिरा होते. आता मी पुढचं बोलत नाही आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे. या ठिकाणी एवढंच आहे, गरिबाच्या ताटामध्ये 2 वेळचं अन्न पडलं पाहिजे याची चर्चा अपेक्षित असताना सत्तेचं ताट गेल्यामुळे काही लोक एवढे कासावीस झालेले आहेत, आकांड तांडव करतायत की खऱ्या अर्थाने ताटावरून उठवलं. काय केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भरल्या ताटावरून कोणी उठवलं? सत्तेचा माग तेव्हा दाखवला नाही. किती लोकांवर केसेस केल्या? कोणीतरी म्हणाला मगाशी काय सत्तेचा माज आलाय, सत्तेच्या ह्याच्या खाली खूप चुकीच्या पद्धतीने कारवाई होतीये. अरे बाबा, या ठिकाणी राणे साहेब तर जाऊ दे, कलकुलकर तुमचा पत्रकार, 2 पत्रकार, कंगना रनौत,
त्याचा बुलडोजर फिरवला, अन्वय नाईक, किती लोक आहेत, किती लोकांवर तुम्ही सत्ता गाजवली. आणि म्हणून मी एवढं सांगतो, 2019ला सभापती महोदय सत्तेसाठी जनमत पायदळी तुडवलं, तेव्हा लाज नाही वाटली. आमची लाज तुम्ही काढता. बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेणाऱ्या आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला आणि तिथं तेव्हा लाज वाटली नाही का? आम्ही बोलू शकत नाही, आम्ही बोलू शकत नाही, तुम्हालाच बोलायला येतं. आणि म्हणून आणि या ठिकाणी मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फिरवताना नाही काय वाटलं? बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार करताना वाटलं नाही? मिठी नदीमध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा वाटलं नाही? काय बोलायचं, खूप आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या ठिकाणी आरोप करताना समोरच्याला कमी लेखून हलक्यात घेऊ नका, एवढंच माझं सांगणं आहे. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो, गावाला गेलो पोटदुखी, दिल्लीला गेलो पोटदुखी, मुंबईचे नाले बघायला गेलो पोटदुखी, डीप क्लीन ड्राईव्ह करायला गेलो पोटदुखी. अरे मी डीप क्लीन रस्ते धुतले ब्रिटिश काळात, ब्रिटिश काळामध्ये रस्ते धुतले, ते रस्ते आपण धुतले, तिजोरी नाही धुतली आम्ही. आणि म्हणून किती तुम्ही हा नाही, म्हणून त्यांना माहित आहे, अनुभव आहे, त्यांना अनुभव आहे. आणि म्हणून मी तुमच्याबद्दल मगाशी सगळं सांगितलं, काय काय तुम्हाला काय काय म्हणाले, कसं काय काय द्वेष केला. तू एक तर तू राहशील आणि नाही ऐका, माणूस किती बदलू शकतो ते मी सांगितलं. अरे 50 फोन केले 2019ला मिलिंद नार्वेकर, परत ते तुम्हाला सांगतो मी, ते नाही केला होता. मग मी सांगितलं मुंबईचा महापौर हा एकनाथ शिंदेच्या विनंतीमुळे देवेंद्रजींनी शिवसेनेला दिला. कृतज्ञपणा दाखवायचा सोडून कृतज्ञपणा किती करणार. आणि म्हणून मी परत ते सांगत नाही. आता तुम्ही, मी सांगितलं तुम्ही मजा घेताय आणि सांगितलं मी, तुम्ही मला सगळं सांगताय. आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो की किती शिवाय शाप देणार तुम्ही, किती एकनाथ शिंदेला पाण्यात पाहणार, किती मीडियामध्ये जाऊन काय काय बोलणार. माझ्याकडे खूप आहे, तुम्ही याच्या अगोदर काही गोष्टी मी सांगितल्या त्या रिपीट करत नाही मी. परंतु जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा एकनाथ शिंदे बडबड बडबड सगळं बोलेल आणि मग त्यावेळेस मात्र भूकंप होईल. आणि म्हणून मी एक शेर म्हणतो, बहुत धोया मैंने आंखों को, बहुत धोया मैंने आंखों को, फिर चश्मे को भी साफ किया, तब समझा कि कीचड़ आंखों में नहीं सामने वाले किरदारों पर ही है. आणि म्हणून तुम्ही काय काय करताय ते जाऊ द्या, मला काय घेणं देणं नाही. परंतु मी सर्वसामान्य माझी जनतेच्या सेवेमध्ये आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून आम्ही काम करतोय. युतीचं सरकारने जे काम केलं त्याची दिली, आता देवेंद्रजी टीम म्हणून आम्ही पुढे काम करतोय. आणि म्हणून आज पण तो जो वेग होता दुप्पट तिप्पट वाढवून आम्ही या राज्याला पुढे नेतोय. या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं आम्ही काम करतोय. आज परदेशी गुंतवणुकीमध्ये दररोज MOU साईन होत आहेत, लोक येत आहेत. हे राज्य इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. हे GDP नंबर 1 आहे, परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे, स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे, सगळीकडे नंबर 1 आहे. काय तुम्ही आम्हाला आरोप करणार. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मी कुठेही गेलो तरी सगळ्यांना त्रास आहे. काश्मीरला गेलो तिकडच्या लोकांना सोडवायला तरी त्याच्यावर टीका. मला गेलो तर मगाशी मी बोललोच, की शेती करायला जातो याच्याने हेलिकॉप्टर. बंटी काय आहे, आम्हाला ऐकून आहे ना, हे कधी एक लिमिट असतं सहन करण्याची पलीकडे. जेव्हा हे आमचे लोक आहेत ना त्यांचाही विचार केला पाहिजे. मी तर टीकेला आरोपाला टीकेने उत्तर कधीच देत नव्हतो, देणार पण नाही, कामातून देत आलो म्हणून इकडे पोचलो.
आणि म्हणून आम्ही जे सांगत होतो तेच तर अगोदर सांगत होतो, ते अगोदरच करायला पाहिजे होतं, हे भूमिका आहे आमची, बाकी काही नाही आहे. आणि म्हणून एक सर्वसामान्य जेव्हा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो किंवा मोठ्या पदावर जातो तेव्हा आपल्या माणसाला त्याचा अभिमान असला पाहिजे. आणि म्हणून मला अभिमान आहे की आम्ही दोघांनी जे सुरू केलं 2022ला ते तसंच आम्ही पुढे नेतोय. आमचा अजेंडा एकच आहे. आमचा अजेंडा आहे या राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवणं, या राज्याला सगळ्यात नंबर 1चं करणं. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींचं 11व्या क्रमांकावरून 5व्यावर आणली अर्थव्यवस्था देशाची, 4थ्यावर आता येते, 3ऱ्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा जो आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे, सगळ्यात ज्यादा असलं पाहिजे, हे आमचा गोल आहे. आणि म्हणून हा आमचा अजेंडा आहे. कोणाला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य माणसाला काय मिळालं हे आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून आम्ही बोलतो ते छाती ठोकपणे बोलतो. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आणि लोकांमधून आलेलो आहोत, लोकांमध्ये जाऊन काम करणारे आहोत, फेसबुक लाईव्ह करणारे नाही, फेस टू फेस आम्ही आहोत. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत. आणि म्हणून त्या दिवशी मी अंबादासजीबद्दल खूप चांगलं बोललो, चांगलं काम. पण काय बाकी लोकांना एवढं लागण्याची गरज मला माहित नाही. तुमचं कौतुक केलेलं खरं टाळ्या वाजवायला पाहिजे होत्या, बाकं वाजवायला पाहिजे होती. आणि म्हणून मी आपल्याला एवढं संपलं झालंय. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो, या अधिवेशनात विरोधी पक्षाचं नीट लक्ष काही लागलं नाही. कारण तसं नाहीतर तुम्ही खरं म्हणजे अधिवेशनात महाराष्ट्रातल्या जनतेला, शेतकऱ्यांना न्याय देणारे प्रश्न विचारायला पाहिजे होते. परंतु पंचायत, पालिका, नगरपालिका निवडणुका आता जवळ आल्या, त्यामुळे सगळे जे काही राजकारण आहे, हे राजकारण जे आहे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत नाही. आणि निवडणुकाची चिंताही आम्हाला नाही. आम्ही काम 24/7 काम करणारे लोक आहोत, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारे लोक नाही. आणि म्हणून सभापती महोदय, इथे अधिवेशन आता संपेल, पुढे आता निवडणुकांची धामधूम सुरू होईल, फेक नॅरेटिव्हचे नवे कारखाने, फॅक्टऱ्या सुरू होतील आणि त्याची आम्हाला काही चिंता नाही आहे. परंतु पोटदुखी, मत्सर, द्वेष याचे नवीन नवीन फंडे तर सुरू आहेतच. परंतु मी एवढंच सांगतो, मी आपल्याला एकच सांगतो, हा एकनाथ शिंदे हा आरोपाला, शिव्या शापाला, टीकेला कामाने उत्तर देईल. आणि काम जे आहे, आम्ही काम करणारे लोक आहोत. आणि म्हणूनच या राज्याला पुढे नेणं हाच आमचा अजेंडा आहे. कोणी किती काही करा, काही किती आता काय आघाड्या वगैरे त्याच्यावर मी काय बोलत नाही आता. परंतु शेवटी महायुती म्हणून या ठिकाणी जे केलेलं काम आहे त्याची पोचपावती विधानसभेत मिळाली, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल, एवढा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. सभापती महोदय, जाता जाता फक्त 4च ओळी बोलतो. लास्ट बंटी लास्ट है. वो समंदर खंगालने में लगे हुए हैं, वो समंदर खंगालने में लगे हुए हैं, हमारी कमियां निकालने में लगे हुए हैं, हमारी कमियां निकालने में लगी हुई है. जिनकी लंगोटियां फटी हुई है वो हमारी पगड़ी उछालने में लगे हैं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.